Welcome to SST College of Arts and Commerce. This is SST Edupedia. Myself Sachin विठ्ठल वायले. विद्यार्थी मित्र पुन्हा एकदा मी व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतोय. आज आपण FYBAचा सेमिस्टर 2 आणि त्याच्यामधला पहिला जो टॉपिक आहे सामाजिक व धार्मिक सुधारणा त्याच्याविषयी आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. त्याच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपला FYBAचा जो पहिला टॉपिक आहे त्याच्यामध्ये अनेक जे समाज सुधारक आहेत की ज्यांनी सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये विभिन्न पद्धतीच्या सुधारणा केलेल्या आहेत. त्या सुधारणा कशा केल्या आणि कोणकोणते असे समाज सुधारक आहेत की ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान या सामाजिक आणि धार्मिक चळवळीमध्ये दिलेले आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रथम नाव येतं ते म्हणजे ब्राह्मो समाजाचे उद्गाते, ज्यांनी ब्राह्मो समाजाला स्थापना केली ते म्हणजे राजाराम मोहन रॉय. तर चला तर मग आज आपण ब्राह्मो समाज कसं स्थापन झालं, त्यांचं तत्वज्ञान काय होतं आणि त्यांनी विभिन्न क्षेत्रांमध्ये कोणकोणत्या सुधारणा केल्या त्या सुधारणा जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सुरुवातीला बघू शकता या स्लाइडमध्ये की ब्राह्मो समाजाचे जे उद्गाते आहेत, जे ब्राह्मो समाजाचे जनक आहेत अर्थातच राजाराम मोहन रॉय, त्यांचा तुम्ही फोटो बघू शकता की एक विद्वत्तापूर्ण असा हा व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर आहे की ज्यांनी भारताच्या सामाजिक आर्थिक क्षेत्रामध्ये खूप मोठं बदल घडवून आणले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की शिक्षणाचं महत्त्व किती आहे हे शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचून देण्याचं काम राजाराम मोहन रॉय यांनी केलं. शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि त्या शिक्षणातून व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण डेव्हलपमेंट करू शकतो याची जाणीव राजाराम मोहन रॉय यांनी करून दिली. म्हणूनच राजाराम मोहन रॉय यांना भारताचे अग्रदूत असं म्हटलं जातं. तसेच आधुनिक भारताचे शिल्पकार असं पण ब्राह्मो समाजाचे जे नेते आहेत राजाराम मोहन रॉय यांना म्हटलं जातं. जेव्हा आपण ब्राह्मो समाजाचा विचार करतो तर ब्राह्मो समाज आणि राजाराम मोहन रॉय हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत. जेव्हा आपण राजाराम मोहन रॉय यांचे पूर्वचरित्र विचार करतो तर त्यावेळेस दिसून असं येतं की राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटलं जातं. तसेच त्यांना भारताचे अग्रदूत असं पण म्हटलं जातं. आधुनिक भारताचे शिल्पकार पण त्यांना म्हटलं जातं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करणाऱ्यांमध्ये त्यांचं प्रथम नाव घेतलं जातं. असे जे राजाराम मोहन रॉय आहेत त्यांचा जन्म बंगालमधील हुगळी या ठिकाणी जे राधानगर हे जे छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये 1772 रोजी राजाराम मोहन रॉय यांचा जन्म झाला. त्यांचे जे आजोबा आहेत कृष्णचंद्र बंडोपाध्याय, त्यांना बंगालचे जे नवाब आहेत त्या नवाबांनी त्यांना रॉय ही पदवी दिली आहे. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा पण त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांविषयी विचार करतो तर त्यांच्या नावाच्या पुढे रॉय हे लिहिलं जातं. ते हे रॉय काय आहे तर त्यांना दिलेली एक पदवी आहे. आणि ती कोणी दिली तर बंगालचे जे नवाब आहेत त्या नवाबाने ही पदवी दिलेली आहे. जेव्हा आपण राजाराम मोहन रॉय यांच्या शिक्षणाचा विचार करतो तर त्यांनी उत्कृष्ट पद्धतीचं शिक्षण घेतलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांनी इंग्रजी भाषा असू द्या, अरबी भाषा असू द्या, फ्रेंच भाषा असू द्या, लॅटिन भाषा असू द्या, ग्रीक असू द्या किंवा संस्कृत असू द्या, अशा अनेक भाषा ज्या होत्या त्या त्यांना अवगत होत्या. त्या अनेक भाषांमध्ये ते पारंगत होते. तसेच अनेक जे धर्मग्रंथ आहेत त्या अनेक धर्मग्रंथांचे त्यांनी वाचन केलं होतं. मग उदाहरण द्यायचं झालं तर हिंदूंचं आपलं जे श्रीमद भगवद्गीता, बायबल असेल, कुराण असेल, या प्रत्येक धर्मग्रंथाचं त्यांनी वाचन केलं. आणि त्या धर्मग्रंथांमध्ये काय लिहिलं आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम पण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर जे पाश्चात्य विभिन्न जे फिलॉसॉफर आहेत मग त्याच्यामध्ये व्हॉल्टेअर असेल किंवा प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, यासारखे जे अनेक विचारवंत आहेत की त्यांची जे पुस्तकं आहेत, त्यांचे जे ग्रंथ आहेत ते त्यांनी वाचले. आणि त्याच्यातूनच त्याने अनेक गोष्टी अभ्यासल्या आणि त्या भारतातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याने 1815 मध्ये आत्मीय सभा नावाची एक संघटना स्थापन केली की ज्याच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये प्रबोधन घडवण्याला त्यांनी सुरुवात केली. भारतामध्ये जे अध्यात्म क्षेत्रामध्ये जे काम आहे ते काम व्यवस्थित झालं पाहिजे. प्लस जे ईश्वरविषयी जे कन्सेप्ट आहे, जे संकल्पना आहे, जे तत्वज्ञान आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भगवंत काय, मूर्तिपूजा काय, ह्या सर्व गोष्टी भारतातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम राजाराम मोहन रॉय यांनी केलेलं आहे. आणि त्या सर्व कार्याला म्हणजेच भारतीय अध्यात्म आणि ईश्वरविषयक कल्पना, ईश्वरविषयक तत्वज्ञान सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि अशा पद्धतीने एक नवीन असं वैचारिक प्रबोधन भारतामध्ये सुरू झालं ब्राह्मो समाजाच्या नावाने. जेव्हा आपण
या ब्राह्मो समाजाचे तत्वज्ञान अर्थात फिलॉसॉफी जेव्हा विचार करतो तर ती फिलॉसॉफी खरंच एक विचार करायला लावणारी आहे. म्हणजे आज समाजामध्ये आपण बघतो की विभिन्न देवदेवतांची नावं घेतली जातात. प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार आपल्या भावनेनुसार विभिन्न देवतांना ईश्वराला पूजत असतो. पण राजाराम मोहन रॉय यांचं मत होतं की तुम्ही कोणत्याही देवदेवतांना मानत असाल पण ईश्वर हा कसा आहे, एकच आहे. म्हणजे हा जो ईश्वर आहे की जो विश्वाचा निर्माता आहे, विश्वाचा नियंता आहे, तो कसा आहे, एकच आहे. आणि तोच काय आहे तर सर्व शक्तिमान आहे. त्याच्याकडे सर्व शक्ती आहेत की तोच त्या शक्तीच्या द्वारे सर्व गोष्टी करत असतो. म्हणजे तो जो ईश्वर आहे तो कसा आहे तर निर्गुण आहे आणि निराकार आहे. तो तुम्ही त्याला दोन्ही दृष्टीने बघू शकता. पण त्यांचं जे मूर्तिपूजा आहे त्या मूर्तिपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता. मूर्तिपूजा म्हणजे काय की कर्मकांड आहे असं त्यांचं मत होतं. त्यांचं असं मत होतं की खरी भक्ती जी आहे ती ईश्वराचं प्रार्थना केल्याने आणि चिंतन केल्याने जर आपण त्या पद्धतीने केलं तर आपल्याला आत्मिक सुख लाभू शकतो असं त्यांचं तत्वज्ञान आहे. तसंच माणूस जो आहे त्याने माणसाने कसं राहिलं पाहिजे तर सदाचाराने राहिलं पाहिजे, नैतिकतेने आचरण करणं गरजेचं आहे. आज आपण समाजामध्ये बघतो की सदाचार आणि अनैतिकता ह्या गोष्टी दिसूनच येत नाही. म्हणजे ठीक आहे ना, खूपच विरळ झालेल्या आहेत. तर हे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी किती समाजासाठी प्रोग्रेससाठी गरजेच्या आहेत हे ब्राह्मो समाजाच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून जे राजाराम मोहन रॉय आहेत त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं आहे. आणि ईश्वराची भक्ती, ईश्वराची आराधना या किती महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामधली जी फिलॉसॉफी आहे ती सर्वसामान्य लोकांना समजली पाहिजे अशा प्रकारचं साधं आणि सोपं तत्वज्ञान कोणाचं होतं तर राजाराम मोहन रॉय यांचं. जेव्हा आपण ब्राह्मो समाज आणि राजाराम मोहन रॉय यांचा कार्याचा विचार करतो तर आपण विभिन्न अँगलने आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघूया ती म्हणजे शैक्षणिक सुधारणा. कोणतीही गोष्टीमध्ये जर बदल करायचा असेल, चेंजेस करायचे असतील किंवा एखाद्या देशाला डेव्हलपमेंटकडे जायचं असेल तर त्या देशांमध्ये त्या देशातील किती टक्के लोक साक्षर आहेत हे महत्त्वपूर्ण ठरतं. ज्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त असतं तो देश नकळत डेव्हलपमेंट करत असतो. आणि हीच गोष्ट राजाराम मोहन रॉय यांनी हेरली आणि त्याच पद्धतीने त्यांनी एज्युकेशन सेक्टरमध्ये बदल करायला, लोकांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. आपण जेव्हा शिक्षणाचा विचार करतो तर त्यावेळेस असं म्हटलं जातं की राजाराम मोहन रॉय हे शिक्षणाचे अग्रदूत होते. ठीक आहे. भारतीय समाजामध्ये जी चुकीची समज निर्माण झाली होती ती चुकीची समज बाजूला करून पाश्चात्य विज्ञान आणि भारतीय वेदांत यांचं दोघांचं समन्वय करून राजाराम मोहन रॉय यांनी भारतीय विद्यार्थ्यांना, भारतीय लोकांना पाश्चात्य पद्धती आणि भारतीय वेदांत यांचं समन्वय करून शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि ते जे शिक्षण आहे ते शिक्षण देण्यासाठी 1817 मध्ये कलकत्ता येथे कॉलेजची स्थापना केली. तसंच 1826 मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली. म्हणजे अशा पद्धतीने कलकत्ता येथे हिंदू कॉलेज आणि 1826 मध्ये वेदांत कॉलेज स्थापन करून पाश्चात्य शिक्षण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं वेदांत शिक्षण पण महत्त्वाचं आहे याची जाणीव भारतीय लोकांना करून दिली. म्हणजेच शिक्षणाच्या माध्यमातून माणसाची वैचारिक पातळी आहे ती वाढते आणि त्याच्याद्वारे व्यक्ती सर्वांगीण विचार करतो. हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून राजाराम मोहन रॉय यांनी केलं. तसेच शिक्षणाच्या माध्यमातून पाश्चात्य जे शिक्षण आहे तिथली जी फिलॉसॉफी आहे, तिथले जे विचारवंत आहेत ते विचार जर आपण आपल्यामध्ये आणले तर आपण आपल्यातील जो न्यूनगंडपणा आहे तो कसा बाजूला करू शकतो याची पण जाणीव सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम राजाराम मोहन रॉय यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण सती प्रथेविषयी विचार करतो तर अशी एक प्रथा आपल्या देशामध्ये होती की जी खूपच क्रूर अशी होती की ज्याच्या माध्यमातून नाहकपणे स्त्रियांचा बळी जात होता. म्हणजे याचा जर आपण विचार करायला गेलो तर एखादा पुरुष ज्या वेळेस त्याचं निधन होत असे आणि त्याची जी पत्नी असेल तर तिला त्या पुरुषाच्या जी पण मृतशय्या असायची जिथे तिला अग्नी दिले जायचं, त्याला अग्नी दिलं जायचं, त्या ठिकाणी त्या स्त्रीला त्या अग्नीमध्ये झोकून दिलं जायचं, तिला टाकून दिलं जायचं आणि तिला जिवंत जाळलं जायचं. तर ही जी प्रथा होती ती खूपच अमानुष होती, मानवतेला काळीमा फासणारी होती. मग अशी जी प्रथा आहे की ज्याच्यातून भारतीय समाज, भारतीय संस्कृती कुठेतरी एकदम नष्ट होण्याच्या मार्गावर आहे हे आपण बघू शकतो. म्हणजे आणि अशा पद्धतीने हे होऊ नये याच्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे मोठे भाऊ आहेत ते वारल्यानंतर त्यांची जी वहिनी आहे तिला सुद्धा याच पद्धतीने जेव्हा जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला त्या मृत चित्तेवर तर त्यावेळेस त्यांना विरोध केला. आणि अशा वेळेस त्यांच्या घरातील माणसांनी त्यांना एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी
त्याच्या जे निधन झालेला जो भाऊ होता त्याच्या जी पत्नी होती तिला त्या चित्तेवर जिवंत जाळण्यात आलं. आणि ती जी गोष्ट आहे राजाराम मोहन राय यांच्या मनावर खूपच बिंबली आणि त्यांना खूपच त्या गोष्टीचा हे झाला की हे बंद व्हायला पाहिजे, कुठेतरी ही प्रथा जी आहे सतीप्रथा ती थांबायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी 19 वर्ष सतत प्रयत्न केला, सतत ब्रिटिश सरकारपुढे पाठपुरावा केला. आणि त्याच्यानंतर जेव्हा लॉर्ड बेंटिंग आले त्यांनी सतीबंदीचा कायदा पास केला. म्हणजे अशा पद्धतीने 19 वर्ष सतत लढा दिल्यानंतर सती प्रथा बंद झाली कायद्याने. आणि त्याचं पूर्ण जे श्रेय आहे ते कोणाला जातं तर राजाराम मोहन रॉय यांना. म्हणजे राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नातून स्त्रियांना जे नाहक जो बळी जात होता तो बळी थांबला. आणि अशा प्रकारे जी अमानुष प्रथा होती सती प्रथा ती कायद्याने बंद करण्यात आली. त्याच्यानंतर जेव्हा आपण विधवा पुनर्विवाहास पाठिंबा हा जेव्हा मुद्दा बघतो तर त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट दिसून येते की याच्या माध्यमातून आपण बघू शकतो की आज सुद्धा म्हणजे समाजाची जी स्थिती बघितली स्त्रियांकडे तर स्त्रियांकडे कनिष्ठ दर्जाने बघितलं जातं, दुय्यम दर्जा समाजामध्ये दिला जातो स्त्रियांना. पण जेव्हा ह्या स्त्रियांचा जर आपण मध्ययुगाचा कालखंड बघितला किंवा आधुनिक युगाचा प्रारंभ बघितला तर त्यावेळेस स्त्रियांचे जे लग्नाचं वय होतं ते खूपच कमी होतं. म्हणजे त्या स्त्रियांना लहान वयामध्ये त्यांचं लग्न केलं जातं आणि त्याच्यानंतर जो पुरुष असायचा तो त्याचं वय जास्त असायचं. मग अशा वेळेस तो जर पती तिचा जर लग्न झाल्यानंतर वारला तर त्याच्यानंतर त्या लहान मुलीला पुन्हा लग्न करण्याची संधी नव्हती, म्हणजे समाजामध्ये तिला पुन्हा लग्न करता येत नव्हतं. मग अशा वेळेस त्या स्त्रियांना मानाचं जे स्थान आहे ते समाजातून नष्ट होत असेल. म्हणजे तिला सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रातून तिला दूर केलं जात होतं. म्हणजे थोडक्यात काय की तिचं पुन्हा समाजामध्ये येण्याचं जे प्रवेशद्वार आहे ते बंद केलं जात होतं. मग असे जे नाहक यातना, नाहक त्रास सहन करावा लागत असं आयुष्यभर त्यांना. मग ही जी गोष्ट होती की कमी वयामध्ये जे स्त्रिया आहेत की ज्यांचे पती वारल्यानंतर त्यांना विधवा म्हणून सतत आयुष्यभर जगावं लागत होतं, त्यांना खूप अमानुष असा छळ सहन करावा लागत असं, यातना सहन करावं लागत असं. तर ते यातना होऊ नये मग त्याच्यासाठी काय की जसा पुरुषांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार आहे तसा विधवा स्त्रियांना सुद्धा पुनर्विवाह करण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सतत त्यांनी पाठपुरावा केला, त्याच्यासाठी सतत ब्रिटिश सरकारपुढे मागण्या सादर केल्या. आणि त्याच्यानंतर विशिष्ट वर्षानंतर विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार पण प्राप्त झाला. म्हणजे थोडक्यात काय की विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देणं हे खूप मोठं रोल कोणी प्ले केलेलं आहे तर राजाराम मोहन रॉय यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण बालविवाहास विरोध बघतो, आपल्याला माहिती आहे की सुरुवातीचे जे मध्ययुग आणि आधुनिक युगाचा प्रारंभ आपण बघितला तर त्यावेळेस सुद्धा बालविवाह हे सर्रासपणे केले जात होते. मुलींचे जे विवाह होत होते, मुलांचे जे विवाह होत होते ते पाळण्यातल्या पाळण्यात पण होत होते. म्हणजे एक 8 वर्ष 10 वर्षाच्या मुलीचं लग्न लावून दिलं जात होतं. तर मग अशा वेळेस त्या मुलींना त्यांच्या पती निधनानंतर ज्या यातना सहन कराव्या लागत होत्या त्या खरंच खूप कष्टदायक होत्या. म्हणजे ज्या मुलींना कोणत्याही प्रकारचे समज नसताना त्यांचा विवाह केला जात होता आणि अशा पद्धतीने जर त्यांचा पती मेल्यानंतर त्यांची जी अवस्था व्हायची ती खूपच बिकट होती. मग असे जे बालविवाह आहेत की ज्या प्रथेतून समाजामध्ये एक प्रकारचं स्त्रियांवर एक प्रकारचं जातक अशा रूढी प्रथा त्यांच्यावर लादल्या जात होत्या, त्यांची जे अमानुष छळ होता तो कुठेतरी थांबला पाहिजे. जोपर्यंत त्यांचा एक विशिष्ट वयाची अट येत नाही, विशिष्ट समज येत नाही तोपर्यंत त्याचा विवाहच करू नये अशा प्रकारची मागणी राजाराम मोहन रॉय यांनी सतत हे केली, समाजापुढे मांडली. आणि त्याच्यानंतर विशिष्ट वर्षानंतर आपल्याला दिसून येतं की आज आपण आपल्या देशामध्ये सुद्धा बघू शकतो की विवाहाचं जे वय आहे ते निश्चित केलेलं आहे. आपण आज बघतो की मुलींचं जे विवाहाचं वय आहे ते 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही मुलीला लग्न करता येत नाही. त्याच्यानंतर 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलांना लग्न करता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय झालं की एक विशिष्ट अशी अट विवाहाची टाकून दिलेली आहे. आणि ह्याच गोष्टींचा जो पाठपुरावा जो आहे तो राजाराम मोहन रॉय यांनी आधुनिक युगाच्या प्रारंभीच केला होता. ठीक आहे ना. म्हणजे आज ज्या सिस्टमॅटिक पद्धतीने जे एक निश्चित असा एक कायद्याच्या पद्धतीने जे विवाह केले जाते त्याचं पूर्ण जे श्रेय आहे ते कोणाला जातं तर राजाराम मोहन रॉय यांना. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया तो म्हणजे बहुपत्नीत्वास विरोध. समाजामध्ये जर आपण अगोदरच्या मध्ययुगानं बघितलं किंवा आधुनिक युगाच्या प्रारंभी पण बघितलं तर त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट दिसून येते आणि ती म्हणजे काय की पुरुषांना कितीही विवाह करण्याची संधी होती, त्यांना तशा प्रकारचा अधिकार दिले गेले होते. ठीक आहे ना. पण ह्या बहुपत्नीत्व पद्धतीने स्त्रियांवर अत्याचार होत होते. एक पुरुष अनेक स्त्रिया करत होता. त्याच्याने समाजामध्ये एक प्रकारची एक अंधाधुंद प्रथा एक माजली होती. समाजाचं वातावरण होते ते गढूळ झालं होतं. म्हणजे एक पुरुष कितीही पत्न्या करत होता आणि त्याच्यातून समाजातील जे स्वास्थ्य ते बिघडलं होतं. म्हणजे
मग अशा पद्धतीने बहुपत्नीत्व ही जी पद्धती आहे तिला पण राजाराम मोहन रॉय यांनी विरोध केला आणि पुरुषांना जो अधिकार दिला होता, एखाद्या स्त्रीचा पती वारल्यानंतर तिला अधिकार नव्हता दुसरा पती करण्याचा, पण एखाद्या पुरुषाकडे एखादी पत्नी असल्यानंतर सुद्धा तो दुसरी पत्नी करत होता, तिसरी पत्नी करत होता. मग ही जी प्रथा आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे. ही चुकीची प्रथा आहे. याच्याकडे स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो बदलत होता. फक्त स्त्रियांना एक भोग म्हणून वापरलं जात होतं. मग ही जी गोष्ट आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे. स्त्रियांकडे पण एक माणूस म्हणून, मानवता म्हणून बघितलं पाहिजे. हा जो दृष्टिकोन आहे तो राजाराम मोहन रॉय यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला पटवून देण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश सरकारपुढे सतत अशा प्रकारच्या मागण्या केल्या आणि त्याच्यानंतर तो बहुपत्नीत्ववाद जो आहे त्याला अनेक समाजसुधारकांनी विरोध केला आणि ब्रिटिश सरकारपुढे तशा प्रकारचे कायदे पास करण्यासाठी तशा प्रकारचा निवेदन पण साजरे केले. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे बहुपत्नीत्व की जी समाजासाठी एक प्रकारचा कलंक आहे, स्त्रियांकडे बघण्याचा जो कनिष्ठ दर्जा आहे तो बदलून देण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे. त्याच्यानंतर वारसा हक्क. आज आपण बघतो की आज सुद्धा अनेक पद्धतीने स्त्रियांना वारसा हक्क मिळावा यासाठी आज सुद्धा प्रयत्न केले जातात आणि आज बघू शकतो की आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये तशा प्रकारचा बदल करून स्त्रियांना वारसा हक्क वडिलांच्या संपत्तीमध्ये दिला गेलेला आहे. पण ही जी गोष्ट आहे, हे जे आंदोलन आहे, ही जी चळवळ आहे ती कोणी सुरू केली तर राजाराम मोहन रॉय यांनी. कारण स्त्रियांना आयुष्यभर त्यांच्या वडिलांवर आणि मुलांवर डिपेंड राहावं लागत होतं. मग ही जी गोष्ट होती की जोपर्यंत स्त्री इकॉनॉमिकल दृष्ट्या स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तिचा डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. ही गोष्ट राजाराम मोहन रॉय यांना माहीत होती. सतत तिला पतीवर डिपेंड राहावं लागत होतं आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ती स्वतःचं व्यक्तिमत्व बनू शकते ही गोष्ट राजाराम मोहन रॉय यांना माहीत होती. म्हणून त्यांनी सुरुवातीला शिक्षणाच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर स्त्रियांना वारसा हक्क असावा. कारण त्यावेळेची आपण जर परिस्थिती बघितली तर लहान वयामध्ये स्त्रियांचं, मुलींचं लग्न लावलं जात होतं आणि जर पती निधनानंतर तिचं पूर्ण आयुष्य एकदम म्हणजे अंधारामध्ये जात होतं. मग ते कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यांना पण वारसा हक्क असला पाहिजे. जर तिच्याकडे पैसे असतील, तिच्याकडे जर संपत्ती असेल तर तिचं जीवनमान ती व्यवस्थित जगू शकेल. ही गोष्ट राजाराम मोहन रॉय यांना माहिती होती. म्हणून त्यांनी वारसा हक्कासाठी सतत पाठपुरावा केला. म्हणजे अशा पद्धतीने स्त्रियांच्या अनेक ज्या समस्या होत्या त्या समस्या ब्रिटिश सरकारपुढे मांडणं आणि त्या समस्यांविषयी लोकांमध्ये प्रबोधन घडवून आणणं हे काम कोणी केलं असेल तर राजाराम मोहन रॉय यांनी. म्हणजे अशा पद्धतीने आपण जेव्हा राजाराम मोहन रॉय यांचं जे काम बघतो की ज्या कामातून त्यांनी अनेक असे योगदान समाजामध्ये दिलेले आहेत. मग ते शैक्षणिक क्षेत्रातील असेल, सतीप्रथेविषयी असेल, विधवा पुनर्विवाह असेल, बहुपत्नी पद्धतीविषयी असेल किंवा बालविवाह असतील किंवा वारसा हक्क असेल, या प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चालवलेला एक प्रकारची गती देण्याचं काम तो जो प्रवाह आहे तो सुरू करण्याचं काम कोणी केलं असेल तर राजाराम मोहन रॉय यांनी. म्हणून तर आपल्या भारतामध्ये त्यांना असं म्हटलं होतं की भारतामध्ये ज्याही सुधारणा झाल्या त्याचं अग्रदूत म्हणून कोण आहेत तर राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नातूनच अशा अनेक चुकीच्या प्रथा होत्या की ज्या बंद झाल्या. म्हणून आपण या प्रश्नाच्या माध्यमातून राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज कशा पद्धतीने स्थापन केला आणि ब्राह्मो समाजाचे जे काम आहे ते किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून दिसून येतो. अशाच प्रकारचे असे अनेक विचारवंत समाजसुधारक आहेत की ज्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर असे अनेक समाजसुधारक आहेत की त्यांनी विभिन्न पद्धतीने समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे. तर त्यांचंही सुद्धा विचार, त्यांचे सुद्धा जे मत आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न पुढच्या लेक्चरला आपण करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.